तुमची स्किन जर कायम पिंपल फ्री राहावी, क्लिअर दिसावी, एकदम ग्लोईंग आणि एकदम स्मूथ दिसावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर चेहऱ्यावरती जी मृतत्वचा साठते ना तिला वेळोवेळी काढणं खूप महत्त्वाचं असतं। आता मृतत्वचेला आपण डेड स्किन सेल्स असंही म्हणतो आणि हे डेड स्किन सेल्स काढण्यासाठी एक्सफोलिएशन करणं महत्त्वाचं आहे। एक्सफोलिएशन म्हणजे काय तर तेच चेहऱ्यावरची मृतत्वचा काढून टाकणं। आता हे काढण्यासाठी नेमकं काय करावं तर तुम्ही घरच्या घरी सुद्धा एक्सफोलिएशन करू शकता काही नैसर्गिक पदार्थ वापरून किंवा केमिकल एक्सफोलिएशन म्हणून सुद्धा एक प्रकार आहे ज्यामध्ये सॅलिसिलिक ॲसिड, ग्लायकोलिक ॲसिड, नायसिनामाइड किंवा वेगवेगळे जे AHAs आणि BHAs आहेत ज्याला आपण ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट किंवा केमिकल एक्सफोलिएंट्स असं म्हणतो, हे माइल्ड पील्स सुद्धा तुम्ही वापरू शकता चेहरा एक्सफोलिएट करण्यासाठी। आता केमिकल पील्सवरती मी वेगळा व्हिडिओ करणार आहे आणि त्याची सविस्तर माहिती मी तुम्हाला देणार आहे, पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा काही पदार्थांबद्दल जाणून घेऊया जे नैसर्गिक आहेत, अगदी तुमच्या किचनमध्ये अवेलेबल आहेत आणि ते तुमच्या चेहऱ्याला व्यवस्थित एक्सफोलिएट सुद्धा करतात। त्यामुळे हे पदार्थ नेमके कोणते पाहूयात। सर्वात पहिला जो पदार्थ आहे तो आहे कच्चं दूध। आता तुमची जर स्किन ड्राय असेल तर कच्चं दूध हे तुमच्यासाठी होली इन्ग्रेडियंट आहे, म्हणजेच काय तर ते तुमच्या स्किनसाठी अगदी उत्तम ठरणार आहे, कारण याने एकतर तुमच्या चेहऱ्यावरचा ड्रायनेस कमी होणार आहे, त्याचसोबत चेहऱ्यावरची मृतत्वचा जी आहे ती सुद्धा निघून जाणार आहे, कारण दुधामध्ये ना लॅक्टिक ॲसिड असतं जे उत्तम एक्सफोलिएंट आहे। त्यामुळे तुम्ही कच्चं दूध नक्कीच वापरू शकता। ऑइली स्किन असणाऱ्यांना सुद्धा कच्चं दूध सूट होतं, पण ड्राय स्किन असणाऱ्यांसाठी कच्चं दूध हा पदार्थ अगदी उत्तम आहे। सो तुम्ही काय करू शकता, रोजच्या रोज सकाळी तुम्ही चेहऱ्यावरती कच्चं दूध अप्लाय करू शकता कापसाच्या मदतीने। रोज सकाळी जर तुम्ही कच्चं दूध अप्लाय केलं तर यामुळे एकतर तुमची मृतत्वचा निघून जाईल, पहिला फायदा जो आपल्या व्हिडिओचा मेन मुद्दा आहे तोच फायदा तुम्हाला मिळेल। त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे स्किन तुमची ब्राईट होईल, चेहऱ्यावरती जर टॅनिंग असेल तर ते निघून जाईल, आणि तिसरी गोष्ट म्हणजे चेहरा क्लीन सुद्धा होईल, कारण कच्च्या दुधाने चेहरा स्वच्छ सुद्धा होतो। त्यामुळे पहिला पदार्थ कच्चं दूध हे तुम्ही नक्कीच रोजच्या रोज वापरू शकता। दुसरा जो पदार्थ आहे तो आहे बेसन। आता ऑइली स्किन जर तुमची असेल तर बेसनाला तुम्ही तुमचं बेस्ट फ्रेंड बनवू शकता। रोजच्या रोज बेसनाने तुम्ही चेहरा धुवू शकता सकाळी, किंवा मग तुम्ही बेसनाचा फेस पॅक सुद्धा वापरू शकता। बेसनापासून तयार होणाऱ्या बऱ्याच फेस पॅकची मी रेसिपी तुमच्यासोबत आतापर्यंत शेअर केली आहे, ते फेस पॅक तुम्ही नक्कीच वापरू शकता। बेसन हा जो पदार्थ आहे तो सुद्धा उत्तम एक्सफोलिएंट आहे, याने सुद्धा मृतत्वचा निघून जाते, ज्यामुळे स्किन क्लिअर राहते आणि चेहऱ्यावरती पिंपल्स वगैरे होत नाहीत। आता तुम्ही म्हणाल तुम्ही जर ऑलरेडी तुमच्या चेहऱ्यावरती खूप जास्त प्रमाणात पिंपल्स असतील आणि हे पदार्थ वापरल्यावरती पिंपल्स कमी होतील का तर तसं नाही आहे, पण जर का तुमच्या चेहऱ्यावरती कधीतरी पिंपल्स होत असेल किंवा तुम्ही पिंपल्सवरती ट्रीटमेंट घेऊन ते पिंपल्स आता कमी झालेले असतील आणि त्याच्या मेंटेनन्ससाठी जर का हे तुम्ही पदार्थ वापरले तर नक्कीच त्याचा परिणाम तुमच्या स्किनवरती तुम्हाला दिसून येईल। पण अगदीच तुम्हाला मोठे मोठे पिंपल्स असतील आणि सतत जर तुमच्या चेहऱ्यावरती पिंपल्स येत असतील तर या पदार्थांनी तुमचे पिंपल्स निघून नाही जाणार, पण तुम्ही जे पिंपल्ससाठी ट्रीटमेंट घेताय त्यांना मात्र हे पदार्थ सपोर्ट करतील आणि तुम्हाला जास्त प्रमाणात तो पिंपल्सचा त्रास होणार नाही। तिसरा एक पदार्थ आहे तो म्हणजे मध। मध सुद्धा चेहऱ्याला व्यवस्थित पद्धतीने एक्सफोलिएट करतं, त्यामुळे मधाचा वापर तुम्ही वेगवेगळ्या नैसर्गिक फेस पॅकमध्ये सुद्धा करू शकता, किंवा तुम्ही मधाला मॉइश्चरायझर म्हणून सुद्धा वापरू शकता। चेहरा धुतला की चेहऱ्यावरती मधाचा छान थर लावा, 5 ते 10 मिनिटं मध चेहऱ्यावरती तसंच ठेवा आणि मग चेहरा साध्या पाण्याने धुवून टाका। सो मध सुद्धा उत्तम एक्सफोलिएंट ठरतं, तुम्ही ते रेग्युलर बेसिसवरती नक्कीच वापरू शकता। पुढचा पदार्थ जो आहे तो आहे साखर। येस, साखर अगदी उत्तम एक्सफोलिएंट आहे, म्हणूनच तर बाजारात एवढे शुगर स्क्रब सुद्धा अवेलेबल आहेत। आता साखर तुम्हाला डायरेक्टली चेहऱ्यावरती वापरायची नाहीये, तुम्ही पिठी साखरेचा वापर करू शकता, कारण जी साखर असते त्याचे दाणे थोडेसे मोठे असतात आणि टोकदार असतात, यामुळे काय होऊ शकतं ते चेहऱ्यावरती हार्श असू शकतं, ज्यामुळे चेहऱ्याला त्याचा त्रास होऊ शकतो। त्यामुळे पिठी साखर वापरलेली कधीही उत्तम, कारण त्याचा जास्त त्रास होत नाही आणि ती स्किनमध्ये साखरेपेक्षा लवकर मेल्ट होते, म्हणजे साखरांच्या दाण्यांपेक्षा लवकर मेल्ट होते। आता तुम्ही काय करू शकता, साखर आणि मध हे दोन्ही पदार्थ मिक्स करून तुम्ही छान स्क्रब तयार करू शकता आणि हे जे स्क्रब आहे ते चेहऱ्याला लावू शकता। 2 ते 3 मिनिटांसाठी हलक्या हाताने चेहऱ्याला स्क्रब करा आणि मग चेहरा साध्या पाण्याने धुवून टाका। आठवड्यातून 2दा किंवा 3दा तुम्ही हे जे स्क्रब आहे ते चेहऱ्यावरती वापरू शकता। इनफॅक्ट ओठांवरती सुद्धा तुम्ही हे स्क्रब वापरू शकता। साखरेमध्ये सुद्धा ग्लायकोलिक ॲसिड असतं, म्हणजे खरं तर ग्लायकोलिक ॲसिड हे ऊसामध्ये प्रेझेंट असतं आणि ऊसापासूनच ऑफकोर्स साखर बनते, त्यामुळे साखरेमध्ये सुद्धा नॅचरली ग्लायकोलिक ॲसिड प्रेझेंट असतं आणि ग्लायकोलिक ॲसिड हे एक उत्तम एक्सफोलिएंट आहे, यामुळे चेहऱ्यावरचं टॅनिंग अगदी उत्तम पद्धतीने
निघून जातं आणि स्किन छान ग्लोईंग होते, प्लस मृतत्वचा जी आहे ती ऑफकोर्स निघूनच जाते. त्यामुळे साखर तुम्ही नक्कीच एक्सफोलियंट म्हणून वापरू शकता. शेवटचा जो पदार्थ आहे तो आहे कॉफी. आता अगेन साखरेसारखाच कॉफीसुद्धा एक उत्तम एक्सफोलियंट आहे, म्हणूनच कॉफी स्क्रबसुद्धा प्रचंड व्हायरल आहेत आणि बऱ्याच जणांना ते आवडतात. इवन कॉफी फेस मास्कसुद्धा मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती अवेलेबल आहेत. आता कॉफी स्क्रबसुद्धा तुम्ही तयार करू शकता. म्हणजे कॉफीमध्ये थोडंसं मध मिक्स करा आणि हे जे स्क्रब आहे ते चेहऱ्यावरती वापरा, किंवा तुम्ही कॉफी फेस मास्कसुद्धा वापरू शकता. कॉफीच्या फेस मास्कच्या सुद्धा बऱ्याच रेसिपीज ऑलरेडी लोकमत सखीवरती गेलेले आहेत. ते व्हिडिओज चेक करून तुम्ही नक्कीच स्वतःसाठी कॉफी फेस मास्क किंवा कॉफी फेस स्क्रब तयार करू शकता. इनफॅक्ट कॉफीमुळे तुमच्या डोळ्यांखाली जर डार्क सर्कल्स असतील तर ते सुद्धा कमी होण्यामध्ये मदत होईल आणि सोबतच चेहऱ्यावरती जर तुमच्या काळपटपणा असेल, टॅनिंग असेल तर ते सुद्धा कमी होण्यामध्ये मदत होईल. अशा पद्धतीने कोणते घरगुती आणि नैसर्गिक पदार्थ वापरून तुम्ही चेहऱ्याला एक्सफोलिएट करू शकता, म्हणजेच चेहऱ्यावरची मृतत्वचा काढू शकता, हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलंय. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. अजून कोणते नैसर्गिक पदार्थ आहेत जे चेहऱ्याला उत्तमरित्या एक्सफोलिएट करतात, या पदार्थांची माहिती सुद्धा कमेंट्समध्ये नक्की द्या. आणि तुम्ही पर्सनली एक्सफोलियंट म्हणून कोणते घरगुती पदार्थ वापरता का हे सुद्धा कमेंट्समध्ये नक्की सांगा. सोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि लोकमत सखी फॅमिलीचा भाग होण्यासाठी लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. हा व्हिडिओ जर तुम्ही इंस्टाग्रामवरती पाहताय तर लोकमत सखीच्या इंस्टाग्राम पेजला सुद्धा आत्ताच फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत सखी.